नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथेमॅटिक्स अल्जेब्राचा पेपर पार्ट 1चा आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. 6 मार्च 2026 रोजी झालेला म्हणजे आजच झालेला हा पेपर आहे आणि याची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही आन्सर शीट पाहिल्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील, आपण लिहिलेली उत्तरं बरोबर आहेत की नाही, हे आपल्याला टॅली करता येणार आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, यापूर्वीच आपण मॅथ 1ची काही IMP क्वेश्चन्स आपल्या चॅनलवर दिलेले होते. ते IMP क्वेश्चन जसेच्या तसे या ठिकाणी आलेले आहेत. यासारख्या पुढील पेपरची जॉमेट्रीची IMP क्वेश्चन्स आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 10वी मॅथ पार्ट 1 सेमी. काही महत्त्वपूर्ण सूचना. 40 गुणांचा आपला पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. क्वेश्चन 1 ए भाग 4 गुणांसाठी. 4 रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी लिहायचेत. बघा, पहिल्याचं सी या पर्याय बरोबर आहे. दुसऱ्याचा ए, तिसऱ्याचा बी, चौथ्याचा ए, त्यानंतर बी भाग बघा 4 गुणांसाठी. बघा, ते 4 उदाहरणं दिलेली आहेत. या पद्धतीने ती सोडवायची होती. आपण बरोबर सोडवली असतील तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. बघा, पहिल्याचं 18% उत्तर आहे. दुसऱ्याचं 14. तिसऱ्याचा गट दिलेला आहे. चौथ्याचं समीकरण तयार करायचं आहे. बघा, ते या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा ए भाग 4 गुणांसाठी. 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. बघा, पहिली NS बरोबर 6. त्यानंतर पुढच्या गटामध्ये NA बरोबर 3 आणि PA बरोबर NS. PA बरोबर 3/6. उत्तर आहे 1/2. या पद्धतीने रिकाम्या चौकटीत अचूक संख्या लिहायची होती. पुढचं आहे करेक्ट नंबर चौकटीत. T1 बरोबर 70, T3 बरोबर 50. A बरोबर 70, D बरोबर -10. पुढचं कंप्लीट द फॉलोइंग टेबल. x3 - 2, y0 5 आणि xy बरोबर 3 0 आणि 2 - 2 5. त्यानंतर बी भाग 8 गुणांसाठी. कोणतीही 4 उदाहरणं सोडवायची आहेत. 2-2 मार्काला 1 उदाहरण आहे. बघा, पहिलं त्याचं उत्तर आहे 3/4. दुसऱ्याचं उत्तर आहे xy बरोबर 2 2. तिसरं उदाहरण -5 x बरोबर किंवा -4 बरोबर 4.
चौथं उदाहरण. पाचवं. 25.3. त्यानंतर प्रश्न तिसरा ए 3 गुणांसाठी. बघा, रिकाम्या चौकटीत या पद्धतीने संख्या लिहायची. 5,000, 5,000, 18%, 9/100, 4,050 आणि 53,100. दुसरं बघा. बघा, या पद्धतीने आपल्याला या रिकाम्या चौकटीमध्ये संख्या टाकायची आहे. के बरोबर -7. बी पहा, कोणतेही 2 उदाहरणं सोडवायची आहेत. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 3 गुणांसाठी एक उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे या पद्धतीने. बघा, पहिलं उदाहरण. दुसरं. तिसरं उदाहरण. त्यानंतर चौथं. आलेख काढायचा आहे आपल्याला. प्रश्न चौथा बघा, 2 उदाहरणं सोडवायची आहेत 8 गुणांसाठी. पहिलं उदाहरण. बघा, ते या पद्धतीने सॉल्व करायचं होतं. प्रश्न चौथ्याचं पहिलं. त्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी सोडून दिलेले आहे. 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. 4 उपप्रश्न आहेत. त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत. बघा ती उत्तरं. तिसरं. बघा, या पद्धतीने हे उदाहरण सॉल्व करायचे. चार्ट कंप्लीट करायचा आधी संचित वारंवारिता लिहून आणि त्याच्यानंतर हे उदाहरण. उत्तर आहे 31.48. त्यानंतर प्रश्न 5वा. एक उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला 3 गुणांसाठी दिलेल्या माहितीच्या आधारे. बघा, या पद्धतीने ते उदाहरण सोडवा.
त्यानंतर दुसरं उदाहरण. बघा, ए बरोबर 7 आणि बी बरोबर 5. पहिल्या ग्रुपतील मुलं आहेत 7 आणि दुसऱ्या ग्रुपमधली 5. या पद्धतीने उदाहरण सोडवल्यावर ते उत्तर येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची मॅथ 1ची आज झालेल्या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.